महत्वाची बातमी अशी आता एक क्षणाची बघा, प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आली आहे। कुठे आहे प्रशांत कोरटकर असा सवाल उपस्थित केला जात होता। अखेर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर जो आहे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकर हा राज्यातच असल्या संदर्भातली माहिती पोलिसांना मिळालेली होती। खास करून तो चंद्रपुरातच कुठेतरी आहे असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत होता। पण आता नेमका प्रशांत कोरटकरला कुठून अटक करण्यात आली? प्रशांत कोरटकरला तेलंगणातनं अटक झाल्याची माहिती समोर येते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या बरोबर। तुषार, काय माहिती? खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झालेली आहे आणि या संदर्भामध्ये कोल्हापूरचे पोलीस आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला माहिती पोलीस अधीक्षक यावर सविस्तर माहिती देतील। मात्र गृह विभागाकडून आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली, प्रशांत कोरटकरला आता तेलंगणामध्ये अटक झालेली आहे। प्रशांत कोरटकरला अटक व्हावी यासाठी आपण जर पाहिलं असेल तर विरोधक गेल्या 3 आठवड्यांपासून आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याला घोषणाबाजी करताना मागणी करत होते, सरकारकडे मागणी करत होते। मात्र अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक झालेली आहे। तेलंगणामध्ये अटक झाल्यानंतर प्रशांत कोरटकरला महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल आणि पुढच्या सुनावणीसाठी, पुढच्या चौकशीसाठी प्रशांत कोरटकरचा आपल्याला महाराष्ट्र पोलीस ताबा घेताना पाहायला मिळणार आहे। प्रशांत कोरटकर एवढे दिवस नेमका तेलंगणामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कसा फरार झाला होता, त्यामागचा बोलवा होता धनी कोण होता, प्रशांत कोरटकरच्या मागे कोण होतं, या संदर्भातला तपास आपल्याला पोलीस करताना पाहायला मिळतील। मात्र प्रशांत कोरटकरच्या मागे आपल्याला राज्यातल्या पोलिसांच्या विविध टीम हे तैनात करण्यात आल्याच्या पाहायला मिळत होते। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये लक्ष ठेवून होते। विरोधकांकडून बऱ्याच वेळेला मुख्यमंत्र्यांवरती या संदर्भातली टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत होती। ज्यांनी शिवाजी महाराजांवरती आक्षेप्य असं वक्तव्य केलं त्यांना तुम्ही सोडता कामा नये आणि अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणामध्ये अटक झालेली आहे। कोणत्याही क्षणी कोल्हापूर पोलीस या संदर्भातलं ब्रीफिंग घेतील आणि नंतर त्याला महाराष्ट्रामध्ये आणलं जाईल। तुषार, यापूर्वी प्रशांत कोरटकर उज्जैनमध्ये कुठेतरी आहे, मग प्रशांत कोरटकर चंद्रपुरात कुठेतरी आहे, मग आता त्याला तेलंगणातनं अटक केल्या जाते। काय कशा पद्धतीने ही सगळी मोहीम राबवण्यात आली याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर प्रशांत कोरटकर हा मूळचा नागपूरचा आहे। तुषार, मी जरा तुला थांबवतोय। आपल्या बरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या बरोबर। अतुल लोंढेजी, अखेर प्रशांत कोरटकरला अटक झाली, आपली प्रतिक्रिया? आता खूप उशिरा झालेली आहे, पण आमची मागणी आहे की त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला जो आहे तो उभा केला पाहिजे। तशा कलमा ज्या आहेत त्या त्यांच्यावर लावल्या पाहिजे। त्यांनी केलेला गुन्हा हा अक्षम्य आहे आणि त्याला ज्या ज्या लोकांनी मदत केली या सर्वांमध्ये त्या लोकांना पण हुडकून काढून त्यांच्यावर पण केसेस दाखल केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। बरं, पण मग ही अटक व्हायला उशीरच झाला आणि तो का झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की उशीर वगैरे झाला नाही। त्यांनी जेव्हा ठरवलं तेव्हा अटक केलेली आहे। हे म्हणजे प्रेशर विरोधी पक्षांनी उभं केलं आणि महाराष्ट्रामध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे त्याच्यामुळे ही अटक झालेली आहे, नाहीतर आयुष्यात त्याला अटक झाली नसती। म्हणजे नाही लक्षात आलं ठरवलं म्हणजे नेमकं काय? तुमचं असं म्हणणं की यापूर्वी ते ठरवू शकत होते पण ते ठरवण्यात आलं नाही। सरकार आहे, सगळे पोलीस, सगळे सरकारमधले मोठे नेते यांच्यासोबत त्याचे फोटो आहे, एवढं नाही म्हणत आम्ही। आम्हाला पक्का माहिती आहे की त्यांच्याशी संबंध आहे म्हणून त्याला प्रोटेक्ट केलं गेलेलं असा आमचा स्पष्ट आरोप आहे। बरं, प्रशांत कोरटकरशी सत्ताधारी नेत्यांचे त्याचे असणारे लागेबांधे यामुळे त्याला आतापर्यंत अटक होत नव्हती? बिलकुल, आणि तेच विचार आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जे विचार आम्ही आजपर्यंत ऐकत आलेलो होतो, ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं गेलेलं आहे त्याचंच ते रिफ्लेक्शन होतं। एवढी हिंमत येते कुठून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलण्याची? ते इंद्रजीत सावंत सारख्या एका इतिहासकाराला जे पुराव्यानिशी बोलतात, पुराव्यातून इतिहास समोर ठेवतात, त्यांना असं बोलण्याचं काय कारण होतं? एवढी हिंमत येते कुठून? प्रोटेक्शन असल्याशिवाय एवढी हिंमत येऊ शकत नाही। भाऊ, तुम्ही कायम स्पष्ट बोलता, तुमचं मत मांडत असता। प्रशांत कोरटकर नागपूरचे आहेत, आपण देखील नागपूरमध्ये असता, आपल्याला माहिती आहे की या पाठीमागे नेमकं कोण आहे? स्पष्ट बोला ना। नाही, या पाठीमागे कोण आहे मला माहिती असतं तर मी कधीच सांगून दिलं असं आपल्याला कल्पना आहे। पण कोणी पाठीमागे असल्याशिवाय पॉवरफुल एवढ्या दिवस गायब राहणं, दुबईला जाऊन येणं, आम्ही ऐकलं दुबईला जाऊन आले, काल ऐकलं ताडोब्यात होते, तेलंगणातनं अटक झाली। म्हणजे तेलंगणात कुठनं अटक झाली? तेलंगणामधनं? हो, म्हणजे कालपर्यंत आम्ही म्हणत होतो की ते चंद्रपुरात आहेत। अशा बातम्या आम्हीच ऐकत होतो
आणि तेलंगणा तिथून जवळच आहे, काही जास्त दूर नाही आहे. बरोबर. म्हणजे इथून तिथून रनवर होता म्हणजे सगळी माहिती त्यांना मिळत होती ना. म्हणजे सोयीनुसार त्यांची फिरस्ती चाललेली होती, सगळं माहिती होतं, पण केलं काहीच जात बिलकुल नव्हतं. बिलकुल स्पष्ट आरोप आहे. प्रोटेक्शन मध्ये सगळं चाललेलं होतं. जोपर्यंत त्याला पकडायचं नव्हतं तोपर्यंत पकडल्या गेलेलं नाही आहे हम्म. आणि आता पकडल्या गेलेलं आहे. पण म्हणजे कोरटकरला चिल्लर म्हणलं गेलं, कोरटकरवरती कारवाई केली जाईल असं म्हणलं गेलं, पण होत नव्हती. ज्या व्यक्तीकडे ईडीने जप्त केलेली गाडी तो चालवू शकतो, आहे का कोणाची हिंमत आजपर्यंत आता की ईडीने जप्त केलेल्या वस्तू वापरू शकतो? तो वापरत होता. त्याचे फोटो देशाच्या प्रधानमंत्र्यांसोबत, गृहमंत्र्यांसोबत घरात मोठे मोठे नेते त्याच्या जाणं येणं आणि त्याचं सगळं पोलिसांशी लागेबंदे, हे काही लपून राहिलेल्या गोष्टी थोडी आहे. हे सगळ्या स्पष्टपणे समोर आलेल्या आहे. अतुल लोंढेजी, आजच हायकोर्टामध्ये त्याच्या जामिनावरती सुनावणी होणार होती आणि आजच त्याला अटक करण्यात आली. हा केवळ योगायोग आहे की हे सारं जुळून आलंय असं आपल्याला वाटतं? क्रोनॉलॉजी समजा. अगदी स्पष्ट आहे. प्रोटेक्शन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रशांत कोरटकरला अखेर महिन्याभरानंतर, म्हणजे तब्बल महिन्याभरानंतर त्याला अटक झाल्याचं आपण बघतोय. प्रशांत कोरटकर, कधी म्हटलं गेलं तो उज्जैनमध्ये आहे, कधी म्हटलं गेलं तो कुठेतरी बाहेर आहे, बाहेर परदेशात आहे. याच विषयी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. उबाटा गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्याबरोबर आहेत. अरविंद सावंतजी, काय आपली प्रतिक्रिया? अखेर प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे. अखेर अटक झाली या शब्दात मोठा आहे, लक्षात घ्या. सरळ अटक नाही झाली, अखेर अटक झाली. अखेर अटक झाली. दबाव आल्यानंतर अटक झाली. कोरटकरांसारखी नादान माणसं या राज्यात आहेत आपल्या. हे औरंगजेबाला घेऊन नाचतात ना, त्यांना म्हणा शिवरायाचा अपमान करणाऱ्या माणसाबद्दल काय भजन करता का तुम्ही? हा, तुम्ही कसे वागता? ते सोलापूरकर काय असू द्या, ते हे सगळे असू द्या, छत्रपती शिवरायांबद्दलचा अपमान आणि इंद्रजीत सावंत सारख्या एका ज्येष्ठ लेखकाला, साहित्य अभ्यासकाला, इतिहासाचा गाणं अभ्यासक असलेले इंद्रजीत सावंत आहेत. अशा व्यक्तींबद्दल इतकं उर्बट रात्री बोलणारा माणूस, शिवरायांचा अपमान करणारा माणूस, जातीवाचक बोलणारा माणूस, त्याला इतके दिवस कोणी ठेवला होता पहिले हे तर शोधा. तेवढे ते पण त्याच्या अटकेपेक्षा ते कळलं पाहिजे. त्याच्या मागे कोण होतं एवढं त्याला संरक्षण देण्यासाठी? हे इतकं वाईट चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, वाईट वाटतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही वाईट घेता खरं, पण मनातून इतकं वाईट वाटत काय रोज आम्ही बोलतो. समाज मन ह्याच्यातनं पिळवत उसळून आलं पाहिजे. तर समाज मन दिसत नाहीये मला कुठं. आणि मग या इतक्या घाणेरड्या प्रतिक्रिया करून, घाणेरडा वागून, भ्रष्टाचारी करून, खोके घेऊन, टोके घेऊन काही परिणाम होत नाही. गेंड्याचा जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्या